3 ते 4 दिवसांमध्ये ना तुम्ही घरी आंबा आणल्यानंतर हा पेंड्यामध्ये पिकणार आंबा पूर्ण. आणि आपल्याकडे काजूगर पण भेटते. खूप मस्त आहे. म्हणजे कोकणातला डायरेक्ट बागेतला ना आंबा हा डायरेक्ट इथे महोत्सवामध्ये आलेला आहे. आणि यांच्याकडे ना काजूगर पण भेटते. ओले काजूगर पण आहेत हे बघा भाजीसाठी. हे किती ग्रॅमचं आहे? हे 200 ग्रॅम 250 रुपये. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा गुरुकृपा. तर तुम्हाला त्या स्टॉलमध्ये तर येता आलं नाही तर कोकणातले ओले काजूगर आणि आंबा हे तुम्हाला इकडे कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर गुरुकृपा लालबागमध्ये हे भेटेल. आता आमच्याकडे 500 रुपये डझन पासून आहे. हां, 500 पासून आहे. 500 डझनपासून 500 पासून तो 1200 1300 जसं फळ असेल मोठं त्याप्रमाणे हे आपल्याला फळ बघायला मिळतं. आपण पाहूया यांच्याकडे. हे पायरी, हा बघा पायरी फळ थोडं वेगळं दिसतं डिफरन्समध्ये. आणि हे पण पेंड्यामध्ये पिकवला जातो का असंच नाही? पेंड्यामध्ये हा पेंड्यामध्ये पिकतो पायरीवर. डझन आहे हा 1200 रुपये डझन. हा 1200 रुपये डझन. हा जम्बो साईज आहे. आणि मित्रांनो हा आंबा आहे ना म्हणजे स्मेलने तसं ओळखता येतं. म्हणजे आंब्याचा स्वाद असा लगेच बाहेरूनच जाणवतो. जे व्ह्यूअर्स पाहणार त्यांना आंबा कसा ओळखावा हा देखील एक प्रश्न आहे. कारण का मार्केटमध्ये कर्नाटकचा मद्रासचा आंबा देखील आहे, केरळचा आलेला आहे. तर तो पण सेम कलर टोन आहे, सेम साईजमध्ये सेम दिसायला पण आहे. तर कसा ओळखावा साधारण? कर्नाटकचा आंबा आणि आपल्या देवगड रत्नागिरीचा आंबा हे बाहेरून तसे सहसा ओळखता येणार नाही. बरोबर. कसा ओळखावा? की कवळा आहे तो ओळखता येतो. जुना आहे. हा साधारण 80% तयार झालेले हे फळ आहे. पण हे जे फळ आहे ना ते चांगलं 90%. गोलला खड्डा झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही खास तुमचं माणूस सेल करणारा जो आहे तो तुम्ही मराठी माणसाकडून घ्या. हो बरोबर. आता तुम्ही भैयांकडून आंबे घेतला तर तो तुम्हाला बेळगावचा देणार नाही. त्याला काय स्वस्त. आणि सर्व प्रकारचे ना मसाले त्यांच्याकडे. मालवणी मसाला आहे, मच्छी मसाला आहे, चटणी आहे आणि पोळी पीठ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काजूगर आहे. काजूगर हा किती ग्रॅम आहे? काजू 1000 रुपये किलो आहे सालवाला. आणि हा ह्या पिशवीमध्ये तो किती ग्रॅम आहे? 200 ग्रॅम. कितीला? 200. हा आहे 200 ग्रॅम 200 रुपये. म्हणजे हे किती ग्रॅमचं आहे पॅकेट? 80. ओके, खोबरे तेल तळतात आहे ना, बरोबर आहे. आणि किती ग्रॅमचं पॅकेट आहे? 200 ग्रॅम 100 ग्रॅमचं. हे बघा कुळीत पीठ आहे. परंतु डांगर पीठ वगैरे आहे का? उडदाचे डांगर आहे बघा. हे एक मस्त पीठ आहे म्हणजे टेस्ट एकदम भारी. त्यानंतर हे बघा गावची चिंच आहे. हा कसा चिंच? 50 रुपये. बघा म्हणतात हे गावचे पोहे आहेत म्हणजे ना खूप मस्त. आणि हे कोकम कसं आहे? 80 रुपये पाव. आणि आपला हा कोकम आहे रत्नागिरीचा आहे, मालवणचा ना, मालवणचा. तर हे पॅकेटमध्ये गेले आहेत आणि सर्व पॅकेट पाव किलोचे ते बघा. त्यामध्ये घाटी मसाला 125, काश्मीरी पावडर 200 रुपये, लाल तिखट 150, आगरी मसाला आहे. आणि हे सर्व होममेड आहे, घरी बनवलं आहे. त्यानंतर काजू आहेत. हा कसा काजू आहे? 200 रुपये. हा 200 ग्रॅम 200 रुपये. मोठा काजू आहे. पण आहे बघ, हे कैरी पण आहे ना माझं. हां, हे गुळाचं आहे. ओके. गुळाचं गुळाचं पुढे मिळत नाही ना आमच्याकडं. हे बघा. हां, आवळा पण हा आवळा माझा वेगळा आहे. बरोबर आहे. हे बघा ग्रीन कलर. हे बघा आवळा मावशीने खास ना बनवलेलं आहे घरी. तर हा काय प्रकार आहे? केसर आंब्याची वडी, हापूस आंब्याची वडी, वडी आहे. वडी, पेरू वडी, चिंच वडी, मिक्स फ्रूट वडी. या नॅचरल फळांच्या वड्या आहेत. नॅचरल टेस्ट मला. हा लाल पेरू नॅचरल वड्यांच्या टेस्ट आहे. आणि कसं आहे हे? 5 रुपयाला 1 पीस. 5 रुपये. शेवया आहेत आणि 4 प्रकारच्या. हा वड्या कशा आंब्याच्या? ह्या ही 50. हापूस आंब्याची 50ला 1 आहे. 50ला 1 आहे. 30ला 1, 50ला 2. आणि हे सर्व पायरी आहेत. पायरी जरा महाग आहे यावर्षी. हा का? सोन्यापेक्षा चांदीचा रेट जास्त आहे. चटणी, तिळगुळ चटणी ना, लसूण चटणी आहे. लसूण हा लसणाचं लोणचं. हे कसं आहे लोणचं? 70 रुपये पाव. 70 रुपये पाव किलो. पाव आहे 70. इथे भाव 70 रुपये सर्व. आणि इकडे हे काय आहे? गुळाचं बेलफळ. बेलफळ आहे. हे बघा, हे कसं पाव किलो ते? हे 100 रुपये. 100 रुपये. हे बघा हे कारल्याचं. कारल्याचं लोणचं आहे. कटाई. आणि हा आवळा. आवळा बरोबर गोड. ना? हा गुलकंद पण आहे. गुलकंद, बनारस, मगई, ड्रायफ्रूट आणि कलकत्ता. वेगवेगळी पानं आहेत. आणि प्राय कशी आहे 80 किंमत? रुपये 100 ग्राम. 80 रुपये 100 ग्रॅम. हे बघा. आणि हे आवळ्याचं आलं प्रोडक्ट सर्व. बघा आवळ्यामध्ये आपल्याकडे 3 प्रकार आहेत. हा साखरेतला आवळा आहे, मधातला आवळा आहे आणि हा जिरा मसाला. जिरा हा मसाला डायजेशनसाठी खूपच चांगला. चांगला. हा कसा? 80 रुपये 100 ग्राम. 80 रुपये 100 ग्रॅम आहे बघा. आणि हे बेलफळ आहे. बेलफळ आहे बघा मस्त. बेलफळाने आपल्या शरीरातली उष्णता कमी होते, ऍसिडिटी होत नाही. ओके ओके. हे बघा. उन्हाळ्यात चांगलं आहे. 嗯 आणि
नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी समीर मांजरेकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. तर मित्रांनो, आज आपण आंबा महोत्सव हा एक्सप्लोर करायला आलेलो आहोत बँड्रा ईस्टला. बँड्रा ईस्टला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये हा आंबा महोत्सव भरवलेला आहे. दिनांक 20 ते 30 तारखेपर्यंत हा आंबा महोत्सव आहे. आणि आता आज तिसरा दिवस आहे आंबा महोत्सवाचा. तर आपण संपूर्ण आजच्या ह्या महोत्सवामधून आंब्याचा दर काय असणार आहे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला जर इकडे यायचं झाल्यास तर तुम्ही बँड्रा ईस्टला या. बँड्रा ईस्टला आल्यानंतर शेअरिंग ऑटोने आल्यानंतर गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये या. आणि गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आल्यानंतर जवळ आंबा महोत्सव हा भरलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी इकडचा ॲड्रेस देईन. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल मित्रांनो, तर आपला FMC मार्केटमधील आंब्याचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे. खूप छान माहिती दिलेली आहे. तर तुम्ही तो देखील व्हिडिओ आपला आवर्जून पहा. आपल्या चॅनलला व्हिजिट द्या आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. आपण आता आंबा महोत्सव आंबाची जी दर आहे तो आपण देखील पाहणार आहोत. त्याशिवाय आपण ना आंबा कसा ओळखावा, हापूस आंबा आहे ना हा कसा ओळखावा याचा देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. चला तर मित्रांनो, मग आजच्या हा व्लॉगला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. इकडे आलात ना तर कोकण विकास प्रतिष्ठान यांनी हा आंबा महोत्सव हा राबवलेला आहे. आणि दिनांक 30 तारखेपर्यंत हा महोत्सव असणार आहे. आणि आपण इकडे स्टॉल पाहू शकता. आहे बघा, खूप असे स्टॉल वगैरे आहेत इकडे. आणि संपूर्ण कोकणी मेवा तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. आपण एक एक करून पूर्ण माहिती घेऊया. दादांचा पहिला स्टॉल आहे गुरुकृपा देवगड रत्नागिरी हापूस आंबा. वेंगुर्ला पायरी नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेला आंबा आहे. आणि हे बघा, तुम्ही आंबे पाहू शकता मस्त. नमस्कार. नमस्कार. काय सांगा, तुमचा हा जो स्टॉल आहे तुम्ही कोणीकडून आणला आहे? आपलं मोहन बापटेवरून आपला माल येतो. ओके. डायरेक्ट लालबागला आपला स्टॉल पण आहे गुरुकृपा धार्मिक. ओके. तिकडे नंतर आपण या आंबा महोत्सवमध्ये आपण भाग घेऊन तिकडे आपला विकत असतो. म्हणजे तुमचं गणेश गल्लीमध्ये शॉप आहे त्यांचं. तर मित्रांनो, आपण तो देखील तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ. आधी पहिला आंब्याची संपूर्ण माहिती घेऊया. तर तुमच्याकडे आंब्याचा दर काय आहे आता? 700 पासून 700 रुपये एक डझन. 700 रुपयेपासून 1000 रुपये डझन असा संपूर्ण भाव आहे. तर कस्टमर देखील आता येत आहेत, कारण संध्याकाळी आता 5 वाजलेत. म्हणजे हा महोत्सव सुरू होऊन आता 2 दिवस झालेत. हा 700 रुपये डझन आहे का? 700 रुपये डझन आहे. फळ पहा तुम्ही, ओरिजिनल आहे, तयार झालेलं फळ आहे एकदम चांगलं आहे. आणि हा कसा आहे? एक 5 डझनची पेटी घेतली तर आपण कमी पण करून देऊ शकतो. ओके. 5 डझन मध्ये 60 आंबे येतात. 60 आंबे आहेत. हां, बरोबर. ते 4.5 डझनला पेटी भेटते. हां, तर तुम्ही थोडं कमी करू शकता. हो, कमी करून देऊ शकतो आपण. आणि हा कसा डझन आहे आंबा आता? हा 900 रुपये डझन आहे. 900 रुपये डझन आहे. फळ पाहू शकता तुम्ही. 250 ग्रामचा एक फळ आहे. 250 ग्रामचं फळ आहे ना. फळ पाहू शकता तुम्ही. बघा, पिकलेलं फळ आहे, तयार आहे. म्हणजे ह्या पेंडामध्ये हे फळ नॅचरल आहे ना, हे पिकवलं जाते. बघा, 3 ते 4 दिवसामध्ये ना तुम्ही घरी आंबा आणल्यानंतर हा पेंड्यामध्ये पिकणार आंबा पूर्ण. पुढे पाहूया. 1000 रुपये आहे. ते 350 ग्रामचं एक फळ आहे. बघा, 1000 रुपयाचं एक फळ आहे. आणि मस्त पिकलेला आंबा आहे बघा. आणि त्याप्रमाणे आपल्याकडे काजूगर पण भेटते. खूप मस्त आहे. म्हणजे कोकणातला डायरेक्ट बागेतला ना आंबा हा डायरेक्ट इथे महोत्सवामध्ये आलेला आहे. आणि यांच्याकडे ना काजूगर पण भेटते. ओले काजूगर पण आहे. हे बघा, भाजीसाठी. हे किती ग्रॅमचं आहे? हे 200 ग्राम 250 रुपये. 200 ग्रॅम 250 रुपये. बघा, नॅचरल पूर्ण आपला ओरिजिनल हा आपला काजू मिळतो आहे 250 रुपये. आणि यांचा आहे ना, हे बघा, पॅकेटमध्ये डायरेक्टली आहे. खूप छान आहे. आणि यांच्याकडे खूप कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा, गुरुकृपा. तर तुम्हाला त्या स्टॉलमध्ये तर येता आलं नाही तर कोकणातले ओले काजूगर आणि आंबा हे तुम्हाला इकडे कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर गुरुकृपा लालबागमध्ये हे भेटेल. समोर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही, तर ह्या कॉन्टॅक्टवर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. धन्यवाद. तर जाऊया समोर. पण आलेलो आहे रामेश्वर कृपा हापूस, देवगड येथील जगप्रसिद्ध हापूस. आणि मित्रांनो, आपण संपूर्ण स्टॉल हे आज संपूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त जरी मोठा झाला तरी स्किप न करता पूर्ण पहा. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा, जेणेकरून आपले कोकणातलं हे फळ आणि कोकणातला हे बागेमधून आलं ओरिजिनल फळ आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा. हाच आपला संदेश आहे जास्त करून. नमस्कार काका.
तुमच्याकडे हा जो फळ आहे आता हे कुठलं आहे कोकणातलं देवगड मध्ये आमचं देवगड रत्नागिरी दोन्ही दोन्ही का? असतं, कांदळगावचं असतं, मालवण कांदळगाव हां 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 तेथील असतं. ओके देवगड मधलं आहे, रत्नागिरीतलं आहे. रत्नागिरीत आहे आमचा आंबा कमी पडतो, मग आम्ही आमचे रत्नागिरीत वगैरे मित्र आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडून येतो म्हणजे आपला हा डायरेक्ट बागेमधून आलेला आंबा आहे. डायरेक्ट बाग आहे. आणि तुमच्याकडे कसा दर आहे आता आंब्याचा आता आमच्याकडे 500 रुपये डझन पासून आहे, हां, ते? 500 पासून आहे. 500 डझन पासून 500 पासून तो 1200 1200 जसं फळ असेल मोठं त्याप्रमाणे हे आपल्याला फळ बघायला मिळतं. आपण पाहू यांच्याकडे हे फळ आहे बघा, हापूस आंबाच आहे आणि पिकलेलं आहे. फळ थोडंसं लहान आहे तसं, पण त्याप्रमाणे ह्याचं डझनचा भाव आहे, 500 रुपये डझन आहे हा आंबा. पुढे जाऊया आणि हा ना हा आहे पायरी. हा बघा पायरी फळ थोडं वेगळं दिसतं डिफरन्समध्ये. आणि हे पण पेंड्यामध्ये पिकवला जातो का असंच नाही कसं? पेंड्यामध्ये हा पेंड्यामध्ये पिकतो पायरी वगैरे गवतामध्ये पिकला जातो. हे थोडं फळ मोठं आहे त्यापेक्षा. हा कसा आहे? हा 700 हा 700 रुपये आहे. आणि फळ बघा तयार झालेलं आहे एकदम मस्त, एकदम गोड येणार. खूप मस्त आहे, छान आहे फळ. तर पुढे बघा लाल झालेला फळ एकदम. हा 900 वाला आहे, हा 900 रुपये आहे. 900 रुपये. हा तयारच आहे ना फळ? हा तयार आहे, कडक तयारच तयार आहे. आहे. म्हणजे हा जर आता पेंड्यामध्ये 2 ते 3 आता दिवसामध्ये ठेवायची गरजच नाही आता. आता हे हवेवरच पिकणार. आता हे हवेवरच पिकणार तुम्ही कच्चे घरी न्यायचं आणि टेबलवर डिश हा. मध्ये ठेवायचं ओके ताटामध्ये. ओके. म्हणजे कच्चे असताना 1-3 दिवसामध्ये पिकतात हा, साधारण लालसर पेंड्यातून असेल आजच तर. काढलाय त्याला. हे बघा पुढे जाऊया. हा फळ ना खूप मोठा दिसतो, हा मस्त खूप आहे. मोठा आंबा आहे. जबरदस्त. हा कसा डझन आहे? हा 1200 रुपये डझन. हा 1200 रुपये डझन. हा खूप जम्बो मस्त साईज आहे. आहे. आणि मित्रांनो हा जो आंबा आहे ना म्हणजे स्मेलने तसं ओळखता येतं, म्हणजे आंब्याचा असा स्वाद असा लगेच बाहेरूनच जाणवतो. खूप मस्त आहे बघा. 900 रुपये डझन. हा 1200 रुपये डझन. त्याच्यानंतर हा पुढे हा पण हा छोटा आहे, हा 700 वाला आहे. 700 रुपये डझनचा आहे. थोडा हां लहान. तर आता आपले जे व्ह्युअर्स पाहणार आहेत काय माहिती दिलं तुमच्या स्टॉलबद्दल? आमच्या स्टॉल आज 1987 पासून मी आंबे विकतोय. हा, हा. लालबागमध्ये सुरुवात केली विकायला पहिले, ओके. आणि तेव्हापासून आता हे सगळीकडे आंबा महोत्सव जसं काळाप्रमाणे जसं बदलत आहे हा, हा, हा. त्याप्रमाणे आता आम्ही विक्री चालू ठेवलेली आहे. चालू कारण की आंबा शौकीनांना आंबा पुरवतोय मुंबईत आम्ही. तो आणि पण आता खाणारे आंबा आहे. आहे का म्हणजे मार्केटचा यंदा कमी खप आहे? कमी आहे. खप कमी आहे वर्षी? नाही, खप भरपूर आहे. हां खप जास्त आहे. आंब्याचं उत्पादन कमी आहे. उत्पादन कमी आहे. पाऊस वगैरे उत्पादन कमी असल्यामुळे असल्यामुळे, किंवा काही इतर गोष्टीमुळे रेट पण वाढले. रेट वाढले. थोडं. तर हवेळी मित्रांनो पाऊस पडला मध्यंतरी. बरोबर. वातावरणात बदल होत आहे. बरोबर त्यामुळे उत्पादनावरती परिणाम झालाय. तुड्यांचा प्रादुर्भाव बरोबर. बरं आपले जे व्ह्यूअर्स पाहणार आहेत त्यांना आंबा कसा ओळखावा हा देखील एक प्रश्न आहे. कारण का मार्केटमध्ये कर्नाटकचा मद्रासचा आंबा देखील आहे, केरळचा आलेला आहे. तर तो पण सेम कलर टोन आहे, सेम साईजमध्ये, सेम दिसायला पण आहे. तर कसा ओळखावा बाहेरून साधारण? एक कर्नाटकचा आंबा आणि आपला देवगड रत्नागिरीचा आंबा हे ओके. बाहेरून तसे सहसा ओळखता येणार नाही. बरोबर ते कापल्यानंतरच बरोबर. आतून जर पिवळा असेल, पिवळसर हां तर मग तो तिकडेच आहे. आणि आपला आंबा जो आहे ना तो केशरी येणार, केशरी आहे ना? केशरी कलर. एखादं फळ दाखवून तुम्ही ते दाखवू शकता आपल्या व्ह्युअर्स लोकांना मग हा जो आहे ना, हां हा जो आहे आंबा हा आपला देवगडचा आंबा ओके. आहे. ते डेट हा तुम्ही डेट वगैरे कापलात तो पिवळसर येणार नाही, ओके. हां केशरी कलर येणार. बरोबर. आणि जो ह्यांचा कर्नाटक आहे किंवा केरळचा आंबा हां. आहे, बेंगलोरचा आहे, तो कापल्या पांढरा येतो. मांडायचं. आता हा देटावरून काय ते ओळखतात आंबा, हा कसा जून आहे ओळखा? की कवळा आहे तो ओळखता येतो. ओळखता येतो. जून आहे. हा साधारण 80% तयार झालेले हे फळ आहे. पण हे जे फळ आहे ना हा. ते चांगलं 90%. हा 90% बघा, हे गोलला खड्डा झालेला आहे. ओके. आणि ते साईज काय कसं बोलतात Size तुम्ही पण सांगता येते मोठी हे आहे. इथून ते साईज Size बोलता पण तुम्ही थोडा आंबा? निमुळता भाग येतो असा. ओके. तो मद्रासचा आंबा आहे त्याला तो थोडा आणखी निमुळता बारीक येतो. बारीक येतो. आणि छोटा येतो. आमचा थोडासा येतो. ओके. आपला कोकणातला आंबा आहे ना तो हा जास्त निमुळता छोटा कमी आहे हा. आणि तो जास्त निमुळता असतो, निमुळता. त्यावरून तुम्ही ओळखू शकता. ओळखू शकता. ओके. त्यावर. बरं आता पण ते तुमचं ओळखणं म्हणजे खूप अगदी त्याला माणूस तरबेज पाहिजे. तोच ओळखू शकतो. बरोबर. दररोज म्हणजे 100-500 आंबे ज्याच्या हातातून निघून जात आहेत, पुढे सरकत आहेत, हां तो माणूस ओळखू शकतो. ओळखू शकतो. दररोज बाजारात 1 डझन विकत घ्यायला येणारा माणूस तो ओळखू ओळखू शकत शकत नाही. बरोबर. चालेल. त्याच्यासाठी तुम्ही खास तुमचं माणूस सेल करणारा जो आहे तो तुम्ही हा. मराठी माणसाकडून घ्या. आता हा महोत्सवामध्ये हा आंबा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणीकडे तुमचं शॉप वगैरे आहे का तुम्ही घेता? आमचं लालबागला शॉप आहे. लालबागला? लालबाग मार्केटमध्ये श्री गणेश नगर, लालबागचा ओके. राजा. तुमचा जो कॉन्टॅक्ट सांगितला तर हा तुमचा वरचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे? आहे ना. हा, बरं. ह्यांचा हा काकांचा नंबर आहे 9029253023. 9029253023. ह्यांचा लालबागमध्ये लालबागचा राजा जिथे बसतो
तिथे ह्यांचा हे शॉप आहे, तिथून देखील तुम्ही हे आंबे घेऊ शकता. आणि तिकडे आमच्या दुकानावर बारमाही मसाले वगैरे असतात, मिरची बरोबर, मसाले, बरोबर. लोणची वगैरे सगळे हा, प्रॉडक्ट हा, हा, आहेत. हा. ते तुम्हाला बारमाही मिळतील. तुम्हाला ऑर्डर दिलात तर तुम्हाला डंकावर कुटलेले मसाले घरपोच पोच करतो आम्ही. आणि नक्की, सीझनला नक्की. आम्ही आंबे पाठवतो. काजू चालू झाले की काजूचे ओले काजू असतात, बारमाही बरोबर. काजू, ठीक आहे, चालेल. जे रोस्टेड काजू मिळतात हम्म. तुम्हाला, ते पण आमच्याकडे बारमाही ठीक आहे. मग मिळतात. आता ड्रायफ्रूट तुम्ही असतात. ह्या काकांच्या कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्याच्यावर कॉल करा. तुम्हाला लालबागमध्ये देखील आंबे मिळू शकतात, मसाले मिळू शकतात आणि जो कोकणी मेवा आहे आपला ह्यांच्याकडून हा मिळू शकतो. मिळू शकतो. चला, धन्यवाद काका. धन्यवाद. धन्यवाद. Thank पण जाऊया पुढे. आणि आता आंबाच्या पुढे आहे सुधीर मसाले आणि अस्सल मालवणी कोकण असं संपूर्ण आहे इकडे यांच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये मालवणी मसाला, मच्छी मसाला आहे, चिकन मसाला आहे, कुळीत पीठ आहे, वडापीठ, आंबोळी पीठ आहे, घावणं पीठ आहे, कोकम सरबत आहे, आंबापोळी, फणसपोळी, जांभूळ पावडर, डायबिटीजसाठी जास्त यूज होते ना ती, आवळा रस आणि सर्व प्रकारचे हे कोकम सरबत आहे. कोकम नमस्कार ताई, तुमचं स्टॉलबद्दल काय सांगाल की? आमच्याकडे मालवणी मसाले आहेत, गरम हां. मसाला, कुळीत पीठ, वडे पीठ, आंबोळीचं पीठ आहे, घावण पीठ आहे, गावठी हळद आहे, राजापुरी, हां. त्रिफळ आहे, चिपळ आहे, मिरची कांदा पावडर. लसूण मसाला आहे, थालीपीठ भाजणी, डांगर, काजू आहे, आणि तुझ्या मागे तर कोकम सरबत वगैरे आहे. कोकम सरबत आहे, जिंजर लेमन आहे. ते कसं आहे हे किती लिटरची आहे? अर्धा लिटर आहे, 1 लिटर आहे, 1 लिटर 180 आहे, अर्धा लिटर 100 आहे. अर्धा लिटर आहे ती 100 आणि मोठी जी 1 लिटर आहे ती 180 रुपयाला आहे. आगळ आहे, ते ओके, आगळ ओके, द्या. ओके. आणि सर्व प्रकारचे ना मसाले त्यांच्याकडे, मालवणी मसाला आहे, मच्छी मसाला आहे, चटणी आहे पंचाचे गरे आहे. आणि कुळीत पीठ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काजूगर आहे. काजूगर हा किती ग्रॅम आहे? काजू 1000 रुपये किलो आहे, सालवाला आहे. आणि हा ह्या पिशवीमध्ये तो किती ग्रॅम आहे? 200 ग्रॅम. कितीला? 200 रुपये. हा आहे 200 ग्रॅम, 200 रुपये. आणि हा पूर्ण हाच क्लीन केलं आहे, सोललेला आहे. ह्याला काय दर असेल? जो पॉलिशवाला आहे तो हां. 1200 रुपये किलो आहे, 240 रुपये 200 हा 240 रुपये आहे, हा 200 रुपये आहे. आणि हा आहे हे आहे फणसाचे गरे आहेत ना, त्याच्यापासून हे बनवलेलं आहे रोस्टेड. म्हणजे हे किती ग्रॅमचं आहे पॅकेट? 80. तळलेलं असतं. ओके, खोबरे तेल तळतात आहे ना, बरोबर आहे. आणि किती ग्रॅमचं पॅकेट आहे? 200 ग्रॅम, 100 ग्रॅमचं. हे बघा, कुळीत पीठ आहे. परत तुमच्याकडे डांगर पीठ वगैरे आहे का? उडदाचं डांगर. उडदाचे डांगर आहे बघा, हे एक मस्त पीठ आहे, म्हणजे टेस्ट एकदम भारी. त्यानंतर हे बघा गावची चिंच आहे. हा कसा चिंच? चिंच 50 रुपये. 50 रुपये. खूप मस्त आहे बघा. मिरची मी तुम्हाला सर्व इकडे पाहायला मिळतं आहे. खाजा मिळतो आहे, मालवणी खाजा आहे, रेडीमध्ये सर्व पीठ मिळतं आहे सर्व. आणि ताई तुम्ही कुणीकडून आला आता? आम्ही कुडाळ, कुडाळ. माडेश्वर. बरं, तुमचं आता ह्या महोत्सवाचं व्यतिरिक्त तुमचं कोणीकडे शॉप आहे मुंबईमध्ये? मुंबईला सध्या मी पनवेलला राहतो, तिथून तुम्हाला हवं तर. ओके, तुमचं ऑनलाईन तुम्ही डिलिव्हरी करता का सर? कार्ड देते, म्हणजे कार्ड देते, हां, हां. नंबरवर जर कॉन्टॅक्ट केला तर केलं. मिळेल. बरं, आपले जे व्ह्युअर्स पाहणार आहेत त्यांना जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 8422-081-737. सचिन गावडे. त्याच्यावर व्हॉट्सअप कॉल केला तर चालेल. ओके, ह्याच्यावर जर व्हॉट्सअप कॉल केला किंवा तुम्हाला कॉल केल्यानंतर किती दिवसामध्ये जसं क्वांटिटी आहे त्या साईडला त्या- जर आमचा राऊंडअप असू तर त्याप्रमाणे मिळेल ना? तर मित्रांनो, मी ना डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. तर तुम्हाला स्टॉलमध्ये येता आलं तर या नक्की या. पण तर तुम्ही यांना ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्यावरून खरेदी करू शकता सर्व. चालेल, धन्यवाद. ते देवगड रत्नागिरी कापूस आहे, मयेकर बंधू. दादा नमस्कार. तर यांच्याकडे देखील आहेत हा हापूस आंबा संपूर्ण. तर दादा तुम्ही कोणीकडून आलेला आहेत? पावसवरून आलेला आहे, म्हणजे रत्नागिरी. आता मग आपण ना देवगडचा हापूस आंबा पाहिला, आता आपण ना पावस नाही रत्नागिरीचा हापूस आंबा पाहूया. फळमध्ये ना फरक आहे थोडं, आणि आपण देखील पेंडामध्ये ना खूप छान प्रकारे तयार झालेला आहे आंबा. हा बघा, मस्त आंबा. ओके, फळ मस्त आहे. तर कसं डझन आहे आंबा? हा कसा डझन आहे? 800 रुपये डझन आहे बघा. आणि हा 900 रुपये डझन आहे बघा. फळ तयार आहे, देठ पण मस्त फळांचं. जसं फळ मोठं असेल ना तसं हा 1100 रुपये डझन आहे. पुढे पाहूया बघ, म्हणजे यांच्याकडे ना जसं फळ असेल ना तर तुम्हाला हा आंबा पाहायला मिळतो. खूप छान आहे बघ. हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे? होम डिलिव्हरीसाठी प्रदीप नाईकचा तबादीला दुकान आहे. ओके.
प्रदीप मयेकर. दादा तुम्ही आता आपला स्टॉल आहे त्यांचा आपल्या महोत्सवमध्ये तुमचा, याच्या व्यतिरिक्त तुमचा मुंबईमध्ये जो शॉप कोणी प्रभादेवीला आहे, मग तिथे तुम्ही ऑनलाईन हे सर्व खरेदी आपण घेऊ शकतो आपण. आंबा सोडून तुम्ही आणखीन काय तुम्ही आपल्या कोकणातलं काजू आहे, ओके काजू फॅक्टरी आहे. आपलं काजू कसे आपल्याकडे दर? काजू 700 रुपयापासून 1000 रुपये, 700 पासून 1000 रुपयापर्यंत कंपनी. आणि आपलं हे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरवरून तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं झालं तर तुम्ही कसं डिलिव्हरी करता? होम डिलिव्हरी मिळते. आपल्या प्रभादेवीच्या दुकानात होम डिलिव्हरीसाठी मुलं आहेत, हां अशी ठेवलेली आहेत आपण मुलं. ओके ओके फ्री होम डिलिव्हरी आहे. चालेल. तर ह्या दादांचं नाव आहे नागेश मयेकर आणि यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत तुमचे, तर इकडे नक्की ओके व्हॉट्सअप नंबर आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुम्ही त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा आणि यांच्याकडून ऑनलाईन आपलं एक खरेदी करा. चला धन्यवाद. आपण जाऊया इकडे आणि हा ते तिकडे आहे देवगडचा हापूस आंबा, खूप छान प्रकारे हे संपूर्ण स्टॉल आहेत ना. हे आपल्याला हापूस आंब्याचे पाहायला मिळाले कारण ना खास बागेतून आपले हे हापूस आंबे मार्च एप्रिल मे हा आपला सीझन आहे. सीझनमध्ये ते मुंबईमध्ये दाखल होतात. आता नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडे हा आंबा आहे, हा कोणत्या प्रकारचा आहे आता? हा हापूस आहे. हां देवगडचा म्हणजे का रत्नागिरीचा आहे? हा देवगडचा आहे. ओके ओके. आणि तुमच्याकडे आता हा डझन कसा आहे आता दर? हा डझन एक आता 1000 रुपये आहे, 900 रुपये आहे, 500 रुपये आहे, 600 रुपये आहे, 800 रुपये आहे. ओके ओके वेगवेगळ्या ओके. प्राईजमध्ये हा बघा हा आहे 500 रुपये डझन. त्याच्यानंतर हा कसा आहे? हा 900 हा रुपये 900 रुपये डझन. हा पण कमी होईल. कमी होईल. हा किती? हा किती रुपये? हा 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 1000 रुपये डझन आहे आणि हे फळ छोटं आहे बघा. आस्किंग प्राईस आहे ती. तर हे जर 1000 रुपये जे आहे ना डझन, हा फळ ना खूप तयार आहे फळ बघा, तयार आहे. मस्त तयार फळ आहे. कोणतं ड्युटी आहे तुमचं? तर तुम्ही इकडे आलात ना इकडे तर तुम्हाला म्हणजे खूप स्टॉल पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण तुम्ही इकडे स्टॉल फिरा आहे आणि खरंच महत्त्वाचं बरोबर बरोबर. आणि ना हा आपण ना पाहतोय हा जो आंबा आहे ना हा पेंड्यामध्ये आंबा आहे, नॅचरल हा पिकवलेला आहे, केमिकल यूज नाही. आणि आपला दादा आपलं तुमच्याकडे जर 5 डझन आंबे एकत्र घेतले एकदम तर काय दर असणार आहे आंब्याचा? साधारण कमी करेल ना. तर या इकडे नक्की भेट द्या. आता तुमचं त्या महोत्सवाच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये कोणीकडे तुमचा स्टॉल आहे, शॉप आहे लालबागमध्ये, आणि तिकडे तुमचं काय काय प्रोडक्ट असतं? म्हणजे ते आमचं मसाले हे सगळे मसाला वगैरे आहे. तर मित्रांनो तुम्ही इकडे देखील स्टॉलमध्ये जर यायला नाही मिळालं तर आपलं लालबाग म्हणजे आपलं माहेरघर आहे बघा. आणि तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले आणि दादांचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा हात ना हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. लालबागला यांचा शॉप आहे आणि तुम्ही इकडे त्यांच्याकडे जाऊन हे आंबे देखील खरेदी करू शकता आणि मसाले पण खरेदी करू शकता. चला धन्यवाद. तर ना इकडे आल्यानंतर ना थोडं कळालं की आपण हे स्टॉल फिरतोय तर आंबा महोत्सवमध्ये इकडे यांचे स्टॉल आहेत. पण ना लालबागमध्ये ह्यांचे सर्वांचे शॉप आहेत. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे, जरूर यांना कॉन्टॅक्ट करा आणि इकडून तुम्ही ऑनलाईन काही खरेदी करू शकता. काय पुढे बघा श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र आणि हे आलेले आहेत सिंधुदुर्गमधून. बघा आंबा पाहू शकता. 900 रुपये. कोकण वैभव बघा इकडे देखील मसाले आहेत सर्व. आपले गावठी पोह्याचे पोहे कसे आहेत? ते पोहे 60 रुपये आहेत. ते गावठी पोहे आहेत ना इथे एवढं म्हणतात. हे गावचे पोहे आहेत म्हणजे ना खूप मस्त. आणि हे कोकम. कोकम कसं आहे? 80 रुपये पाव. आणि आपला हा कोकम आहे, हा कोकम रत्नागिरीचा आहे, मालवणचा ना, मालवणचा. आणि हे काय हां उकडा तांदूळ पेजेचा बरोबर. तर नमस्कार दादा, तुम्ही आता हे आता कुणीकडून आलात? मालवणवरून. तर तुमच्याकडे हे सर्व मसाले आहेत तर कोणकोणते प्रकार सांगू शकतो तुम्ही मसाल्याचे? आपल्याजवळ मालवणी संडे मसाला आहे, त्यानंतर उसळ मिसळ मालवणी मसाला आहे, हां मच्छी मालवणी मसाला आहे, कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी मसाला आहे, गव्हाण पीठ आहे, आंबोळी पीठ आहे, वडापीठ आहे, लसूण चटणी आहे, तेलकट चटणी आहे. हे सगळं आपलं होममेड आहे. होममेड आहे तुमचं, घरगुती बनवलं आहे. फक्त आपले पाव किलोचे रेट काय समजतील आपल्याला सांगतो. जे आपले पाहणार आहेत? लाल तिखट पाव किलो 150, त्याच्यानंतर आगरी मसाला 150, मच्छी मसाला 150, त्याच्यानंतर संडे मालवणी 200, उसळ मिसळ मालवणी ओके. 150.
हे रेट लावलेले आहेत त्याचे. हा रेटला. ओके मित्रांनो, आता हे ते संपूर्ण म्हणजे तुम्ही मसाले पाहताय ना, तर हे पॅकेटमध्ये गेले आहेत आणि सर्व पॅकेट पाव किलोचे ते बघा. त्यामध्ये घाटी मसाला 125, काश्मीरी पावडर 200 रुपये, लाल तिखट 150, आगरी मसाला आहे आणि हे सर्व होममेड आहे, घरी बनवलं आहे. त्यानंतर काजू आहेत. हा कसा काजू आहे? 200 रुपये. हा 200 ग्रॅम 200 रुपये. मोठा काजू आहे बघा. जबरदस्त. आणि हे बघा गव्हाचं पीठ आहे, खूप छान आहे. तर आपले जे व्ह्यूअर पाहणार आहेत त्यांना हे ऑनलाईन देखील खरेदी करत असेल समजा, तर तुमचं मुंबईमध्ये कोणीकडे शॉप आहे का, तिथून खरेदी कर दिव्याला. तर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता, तिथून ऑनलाईन हे घेऊ शकतात. 9892307911. ते तुमचं खरेदी करत असेल तर ते कशा प्रकारे खरेदी करू शकतात? कॉन्टॅक्ट केल्यानंतर कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर होऊ शकतो ना. तर मित्रांनो, हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना, तर कॉन्टॅक्ट नंबर पहा यांचा 9892 पाहता समोर हा बघा. आणि दादा नक्की कॉन्टॅक्ट करा. दिवाला यांचं शॉप आहे आणि इकडे महोत्सवामध्ये यांचा स्टॉल आहे. तर जाऊया पुढे. चला, धन्यवाद. तिला संपूर्ण ना कोकणातलं स्टॉल पाहायला मिळते ते. आपण जाऊया हळूहळू पुढे आणि खूप छान प्रकारे ही माहिती घेतो आहे. व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ मोठा झाला असेल तरी पण आपला हा कोकणी मेवा आहे ना, हा आपल्या महोत्सवामधून याचं संपूर्ण हे उपयुक्त अशी माहिती मिळते. नमस्कार मग, तुमच्याकडे काय आहे आपलं हे? पापड आहे, फ्रायम आहे, ओके. बिस्किट आहे. तर ना हे सर्व होममेड, हा सर्व होममेड आहे. आता हे काय कुठले पापड आहे ते? उडदाचे. उडदाचे आहेत ना. हे बघा, तांदळाचे फ्रायम बोलतात त्याला. ओके ओके. हे उडदाचे हे उडदाचे ना, 70 रुपये 200 ग्रॅम. आणि हे पापड 15 रुपये. 15 रुपये. हे 50 रुपये. हे नाचणीचे ना, नाचणीचे पापड आहे. हे 50 रुपये. त्याच्यानंतर ते खास हां ओके चालेल. आणि खास मधुमेहांसाठी नाचणीमधून 200 ग्रॅम आहे. कुरड्या द्या 60 रुपये गव्हाच्या, खूप छान आहे बघा. बिस्किट आहेत गव्हाची. आणि सरबत आहे सर? सरबत ही माझी होममेड आहे. होममेड पण आहे गुळाचं आहे. हां, तुमचं गुळाचं कैरी पण आपलं आहे. महोत्सव व्यतिरिक्त तुमचं शॉप आहे मुंबईमध्ये? आम्ही घरगुतीच करतो. घरगुती करता. आपलं ऑनलाईन तर कोणाला द्यायचं असेल तसं काय घरगत घरातून वगैरे असं तर तुम्ही देता का? असं हो देऊ शकते. देऊ शकता ऑनलाईन तुम्ही असं देऊ शकता मुंबईमध्ये कुणीकडेही? हो पाठवू शकते ना. हां, तर मित्रांनो असे होममेड ह्यात मावशी बनवतात. तर तुमचा मावशी कॉन्टॅक्ट नंबर सांगा की जेणेकरून आपले जे व्ह्यूअर पाहणार आहेत ते तुमच्याकडून हे सर्व ऑनलाईन हे खरेदी करू शकतात. होममेड जे आहे ते. कैरी पण आहे बघ, हे कैरी पण आहे ना माझं. हां हे गुळाचं आहे. ओके. गुळाचं गुळाचं कुठे भेटत मिळत नाही ना. नाही. मित्रांनो हे बघा, खास करून एक गुळाचं बनवलेलं आहे कैरीपणा बघा. आणि हा पेरू सरबत आहे, बनवलेला आहे. पेरू सरबत आहे, हे पण घरीच बनवलेलं आहे. लेमन त्यामुळे ना जिंजर पण. हां आवळा पण हा आवळा माझा वेगळा आहे. बरोबर आहे. हे बघा. ग्रीन कलर हे बघा आवळा. मावशीने खास ना बनवलेलं आहे घरी. तर म्हणजे वगैरे ते आपण काय ना कसं साधं म्हणतात ना की आपण कुठल्या वस्तूमध्ये केमिकल असतं का असे माहीत नाही, पण आपण जिथून आज खरेदी करणार ते आपल्याला एक असं होममेड नॅचरल मिळणार. माझ्या ह्याचं प्रोडक्टचं नाव नॅचरल टचच आहे. ओके. तुम्ही यांचं नॅचरलच नॅचरल करतो आम्ही. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा की आपले व्ह्यूवर्स पाहणार आहेत ते तुमचं हे प्रोडक्ट घेऊ शकतात. काय नंबर? 8454038449. आणि तुमचं नाव? कल्पना राणे, आचऱ्याचे होता. हां, तर मित्रांनो घ्या नक्की आणि मावशींना कॉल करा आणि सर्व ह्या वस्तू तुम्ही विकत घेऊ शकता ऑनलाईन. जाऊया पुढे आणि आपण ना ते सर्व स्टॉलची माहिती घेतो आहे. महालक्ष्मी प्रसाद हापूस पाहू शकता. तर कसं आहे डझन? 1000 रुपये डझन. 1000 रुपये डझन. सर्व 1000 रुपये डझन आहे. ओके. फळ पूर्ण रेडी आहे, फळ तयार झालेलं आहे. फळ आपण हापूस आहे ना. कुठला देवगड आहे का रत्नागिरी? देवगड हापूस आंबा. हा पायरी आहे. 1000 रुपये डझन. पुढे आणि सर्व हे मसाले पाहत आहे आपण ना. हे सर्व व्हिडिओ बनवतोच आहे सर्व. हे बघा या इकडे हे बघा खूप छान प्रकारे मसाले आहेत. हे कसलं मक्याचं आहे काय? नाही ज्वारी ज्वारी आहे. रोस्टेड केले. आणि हे काय? सोयाबीन. सोयाबीन. तेव्हा मित्रांनो म्हणजे रोस्टेड केलेलं आहे. सोयाबीन आहे, ही ज्वारी आहे आणि हे काय?
5. एक गहू आहेत ना ही हा. बाजरी आहे. ही बाजरी आहे का? ही ही बाजरी आहे. कसं आहे हे कसं पॅकेट आहे? 50 असते. 50 रुपये. हे पण 50. हो हे पण 50 का? हो हे. सर्व 50 हे आहे गहू बघा. आहेत बाजरी. बघा याची टेस्ट आपण टेस्ट करूया. मस्त आहे एकदम भारी आहे. आणि यांच्याकडे हे पण आहे. ह्या मनुका आहेत का? काय म्हणू काळ्या मनुका. कशा आहेत त्या मनुका? हे 100 रुपयाला पाव. 100 रुपयाचा पाव किलो मनुका आहे. हे बघा. खाऊन बघा. मस्त आहे बघा. घे मॅडम शिल्लक म्हणू काय या इकडे स्टॉलमध्ये भेट द्या. आपण आलो इथे आदर्श देवगड हापूस आंबा सेंटर नमस्कार. तुमच्याकडे तो आता आंबा आहे. काय दर सांगाल आंब्याचा आता? हे आता आहे 700 रुपये डझन आहे, 800, 900, ओके. 1100 रुपये डझन. ओके 700 पासून 1100 आसपास. हो. कसा हा डझन कसा आंबा? हा आहे ते 700 रुपये डझन. हे ओके. दोन्ही आहे ते 700 रुपये डझन हे आहे. 900 रुपये. 900 रुपये हे डझन. 1100 रुपये डझन. 1100 रुपये हे डझन. 800 रुपये डझन. 800 रुपये डझन. आणि ही पायरी. आणि हा पायरी आंबा हा थोडा वेगळाच दिसतो का? हो. तुम्ही पाहू शकता इकडून. हे बघा हा पायरी आहे. हा हापूस आहे. हा फक्त पायरी आहे. ओके. आणि जर इथं एकदम 5 डझन घेतले तर तुम्ही किती मध्ये देऊ शकता? कमी करू होईल ना कमी? रिजनेबल आहे. ओके. बरं तुमचं ह्या महोत्सवाच्या व्यतिरिक्त शॉप आहे कोणी मुंबईमध्ये? नाही असं शॉप नाही, आम्ही राहायला फक्त महाराजला. ओके. असं शॉप नाही, फक्त फेस्टिवलमध्ये फेस्टिवलमध्ये महोत्सवमध्ये तुम्ही राबवले. तर मित्रांनो या इकडे नक्की आपला ह्या महोत्सवाचा आस्वाद घ्या. आज दिवस दुसरा आहे बरोबर ना? 30 तारखेपर्यंत हा महोत्सव आहे. चला धन्यवाद. जाऊया इकडे बा आंबे आहेत सर्व इकडे. छान आहे. आणि हे बघा हे देवरुखचे रत्नागिरी. आपलं पण गाव देवरुख. नमस्कार. आणि माळेगाव पण देवरुख आहे. सर्व प्रकारचे सरबत आहे, पापड आहे आणि मिरगुंड घेतली. आणि सर्व पीठ वगैरे आहे. साबुदाणा घेतली. तांदळाची मी ठेवली नाही घेतली. बघा तुम्ही. हो हो हो. हे बघा फणस पापड, बटाटा पापड, पोहा पापड, हे आपले लिज्जत पापड आहेत. सर्व प्रकारच्या कुरड्या आहेत. हे बघा पापड आहेत. कांद्याचे पापड आहेत 200 ग्रॅम. बाकी हा कसा 200 ग्रॅम पापड कसा? 50 रुपये. हे बघा खाजा वगैरे आहे. आणि हे सर्व हा काय प्रकार आहे? केसर आंब्याची वडी, हापूस आंब्याची वडी, वडी आहे. कैरी वडी, पेरू वडी, चिंच वडी, मिक्स फ्रूट वडी, या नॅचरल फळांच्या वड्या आहेत. नॅचरल टेस्ट मला हा लाल पेरू नॅचरल वड्यांच्या टेस्ट आहे. आणि कसं आहे हे? 5 रुपयाला एक पीस. 5 रुपयाला एक. आणि सर्व प्रकारच्या मिरच्या आहेत यांच्याकडे. सांगली मिरची, टाक मिरची, आणि शेवया आहेत 4 प्रकारच्या. हा वड्या कशा आंब्याच्या ह्या? ही 50 हापूस आंब्याची 50ला एक आहे. 50 आणि ला एक आहे. 30ला एक, 50ला 2. ओके. आणि कोकम सरबत हे किती लिटर आहे ते? काय कोकम सरबत हे बघा 1 लिटर, अर्धा लिटर. किती कसं अर्धा लिटर आहे? कोकम सरबत घेतलं तर 110ला अर्धा, 180ला लिटर. ओके. 110 रुपये अर्धा लिटर आहे कोकम सरबत. आणि सर्व प्रकारच्या ह्या हे आहेत सरबत आहे त्यांच्याकडे. कैरी पण आहे. आणि समोर हे सर्व कोकणी मेवा. हा बघा तुमच्या स्टॉलबद्दल काय सांगाल? आपला स्टॉल हा महोत्सवामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये तुमचं कोणतं शॉप आहे? शॉप नाही, सगळे कोकण महोत्सव वगैरे करतो. ओके. आणि तुम्ही काही ऑनलाईन वगैरे सर्व्हिस प्रोव्हाइड करता? ऑर्डर असं देऊ शकता मुंबईमध्ये कुणीकडे? कुरिअर करतो. ओके. तेच कुरिअरने करू शकता. कुरिअर. जर आपले जे व्ह्यूअर्स पाहणारे आहेत त्यांना जर हे खरेदी करायचं ऑनलाईन तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? 9920151740. आणि तुमचं नाव? वैदेही. तर मित्रांनो या काकिंगडे आणि संपूर्ण पाहते त्याचा आस्वाद घ्या. तर ते स्टॉलला तुम्हाला यायला मिळालं नाही तर ऑनलाईन देखील तुम्ही घेऊ शकता. सर्व होममेड आहे. थँक्यू. चला धन्यवाद. आंबेच आंबे, कोकणी मेवा खूप छान आहे. मस्त. आणि इकडे देखील आंबे आहेत खूप छान दादाकडे. साईजमध्ये असतो. हा कसा आहे आंबा? हा 1200 रुपये सांगायचा रेट असतो. हां 1000 कमी करायचं 950 900 पर्यंत लास्ट होईल ना. तर बघा या दादाकडे. आणि हे सर्व पायरी आहे. पायरी आहे.
पायरी जरा महाग आहे यावर्षी. हां का? सोन्यापेक्षा चांदीचा रेट जास्त आहे. आणि यावर्षी म्हणजे कमी आहे का आंबा मार्केट? आंबा कमी असल्यामुळे रेट आहे. रेट मुंबईत स्वस्त आहे, पण कोकणातला माल तुम्हाला स्वस्त भेटणार ना. स्वस्त मिळेल. कोकणात माल कमी असल्यामुळे रेट आहे. आणि हा दर कसा आहे? हा तो 900 रुपये सांगतो, 800 पर्यंत सोडतो. 800 रुपये म्हणजे 800 रुपये डझन हे काका आपल्याला देणार होते हा आंबा. आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा. हॅलो, जाऊया नमस्कार पुढे. साहेब. चला धन्यवाद. हा, धन्यवाद. सलीम, तर बघा जाऊया पुढे आपण. आणि आपल्याला संपूर्ण ना हे कोकणातलंच वस्तू ह्या म्हणजे कोकणी मेवात पाहायला मिळतो आहे आपला. खूप मस्त आहे बघा सर्व. तर या नक्की इकडे भेट द्या. पण जाऊया पुढे. हा बघा आंबा महोत्सव कोकण विकास प्रतिष्ठान यांनी भरवलेला आहे. आणि थेट बागेमधून आपला हा आंबा आलेला आहे. थेट बागेमधून हा आंबा हा महोत्सवामध्ये आलेला आहे. तर नक्की या आवडून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि कंटिन्यू बघा व्हिडिओ. बघा पाहू शकता मस्त. आणि मस्त इथे यांचं शॉप आहे काकींचं. तर नमस्कार काकी. तुमच्याकडे आता ह्या सर्व लोणच्याचे प्रकार आहेत. तर कोणकोणते सांगू शकता तुम्ही सर्व? ते घाटी मसाला, हा घाटी मसाला आहे, मिरची, कैरी पाण्यातली, हा बघा कैरी आहे मस्त कैरी, तिळकुट चटणी, तिळगुळ चटणी ना, लसूण चटणी आहे. हा लसणाचं लोणचं ते कसं आहे लोणचं? 70 रुपये पाव. 70 रुपये पाव किलो. पुढे जाऊया बाई. आंब्याचं आहे. आंब्याचं ना लोणचं. वीस लोणचं. आणि हा कुठला आहे? आंबा काय आहे ना? हां पण हा म्हणजे हे कितीला आहे? कसं आहे? एकच भाव आहे 70. एकच भाव 70 रुपये सर्व. आणि इकडे हे काय आहे? गुळाचं बेलफळ. बेलफळ आहे. हे बघा हे कसं पाव किलो ते? हे 100 रुपये. 100 रुपये. हे बघा हे कारल्याचं. कारल्याचं लोणचं आहे. कटाई. आणि हा आवळा. आवळा गोड. आवळा आहे. आणि हे लिंबू गोड. लिंबू गोड. हे कसं आहे लोणचं लिंबू गोडचं? एकच भाव आहे. एकच भाव आहे ना. हे बघा हे किसलेल्या कैरी आहे ना ही हा, गोड. कशी पाहिजे पाव किलो? एकच भाव आहे. 70 रुपये सर्व. 70 रुपये ना. हे बघा मित्रांनो तुम्ही आलात ना इकडे तर या स्टॉलमध्ये काकींचा देखील स्टॉल आहे. तरी तुमचं नाव ते नाही ते सरबत बोलून ते सरबत नाव ना. हां तरी कोंडाघाट. पुंडा घाट. हे बघा पुंडा घाट लोणचे सेंटर. हे बघा त्या काकींचा स्टॉल आहे इथे. तर नवीन इकडे सर्व प्रकारचे लोणचे तुम्हाला मिळणार आहेत. तर नक्की या आणि घ्या इकडे लोणचं. 70 रुपये पाव किलो. धन्यवाद काकी. पुढे बघा अंडीवर बाहेर काढायची गरज नाही. ओके गव्हाचं नाचणी, नाही हे मुगाचं नाचणी आणि ज्वारी बाजरी. ज्वारी भाजी. हे माप आहे का पूर्ण? हो? हे माप. हे कसं आहे पॅकेट? आहे 60ला 100. 60ला 1, 100ला 2. हे बघा मस्त मस्त. तर हे बघा इकडे या सर्व. खास करून असे बिस्किट बनवले पौष्टिक नाचण्यापासून आहे सर्व. तर या इकडे भेट द्या. चला जाऊया पुढे. हे बघा सर्व प्रकारचं ड्रायफ्रूट इथे आहे त्यांच्याकडे. आणि इकडे सर्व प्रकारचं थालीपीठ, भाजणी, वडापीठ, पोळी पीठ सर्व पाहायला मिळतं आहे इकडे. हे कसं आहे? तांदळाचं पीठ आहे. ते गावठी तांदळाचं पीठ. गावठी तांदळाचं. हे मसाले पापड वगैरे सगळं लोणचं हे ना हां. आमचं गाऊन येतं कोकणात ना. कोकणात. आणि ही लोणची सर्वात सगळं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असेल. कोर्स झाले हां, हां. गव्हर्नमेंट कोर्सेस. बरं तुमचं आता हे तर होममेड आहे ना? हां होममेड नाही गाऊन येते इंडस्ट्रीज. आणि गाऊन येते. मसाले सगळं हे गव्हर्नमेंट कोर्स झालेलं आहे. हां हां. खादीग्राम लघुद्योग मॅन्युफॅक्चरिंगच आहे आमचं ओके स्वतःचं. मॅन्युफॅक्चरिंग. कसे ते लोणचं? हे चुंदा आहे हे सगळे 60 रुपये. आंबोशी लोणचं आहे. लिंबू तर सर्व 60 रुपये. 60 रुपये. ओके सांगा का आंबा नंतर आहे हे लिंबाचं लिंबाचं आहे. उपासाचं ओके उपासाचं. उपासाचं. मिरची हां. आहे आंब्याचं आहे. छान आहे बघा. मसाले आणि हा आवळ्याचा मावा. हा बघा हा कसा आहे?
हे 40 रुपये आवळा आहे. हे ओरिजिनल आवळा आहे candy का? गोड. आंबा पोळी फणस पोळी. पोळी फणसपोळी तर सर्व प्रकार आहे. तुमचं मुंबईमध्ये शॉप आहे कोणीकडे? ऑनलाईन तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता. तर मित्रांनो यांचं ना आपला या महोत्सवामध्ये स्टॉल आहेत. तर तुम्हाला तर ऑनलाईन जर खरेदी करायची असेल तर बाकी तुमचा नंबर सांगा, कॉन्टॅक्ट नंबर 9820326229. आणि तुमचं नाव? पंकज कदम. पंकज कदम. तर नक्की या. आणि ऑनलाईन देखील तुम्ही सर्व हे घरी बनवलेलं आहे. पापडापासून हे सर्व लोणचं यांचं हे मॅन्युफॅक्चर देखील आहे. त्यामुळे सर्व हे तुम्ही विकत घेऊ शकता. काजूगर पण असतात. ओली काजूगर वगैरे आहेत त्यांच्याकडे. हे बघा पाहू शकता. जय भवानी उत्पादक. बघा आणि ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा ना? हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा. आणि यांच्याकडे ओले काजू हे सर्व प्रकार यांच्याकडे मिळतात. हे बघा सर्व. या इकडे नक्की भेट द्या. चला धन्यवाद. जाऊया पुढे. आणि इथे हा मुखवास हे बघा सर्व प्रकारचा. अरे काकी हा कसा, हा कुठला मुखवास आहे? हा गुलकंद पण आहे. गुलकंद, बनारस, मगई, ड्रायफ्रूट आणि कलकत्ता कलकत्ता. वेगवेगळी पानं आहेत. आणि प्राईस कशी आहे 80 किंमत? रुपये 100 ग्राम. 80 रुपये 100 ग्रॅम. हे बघा. आणि आवळ्याचा आल्या प्रोडक्ट सर्व बघा. आवळ्यामध्ये आपल्याकडे 3 प्रकार आहेत. हम्म. हा साखरेतला आवळा आहे, मधातला आवळा आहे आणि हा ओके. जिरा मसाला. जिरा हा मसाला डायजेशनसाठी खूपच चांगला चांगला. हा कसा आहे? 80 रुपये 100 ग्राम. 80 रुपये 100 ग्रॅम आहे बघा. आणि हे मस्त बेलफळ आहे. बेलफळ आहे बघा मस्त. बेलफळाने आपल्या शरीराची उष्णता कमी कमी होते. होते, ऍसिडिटी होत नाही. ओके ओके. हे बघा. उन्हाळ्यात चांगलं आहे. आणि सर्व प्रकारचे हे बघा त्यांच्याकडे वड्या त्या. ह्या कसल्या वड्या त्या? हा पेरूची वडी आहे आणि ही तिरंग आहे हा. आणि आंबावडी. ही हापूस आंबा वडी, ही पेरूची वडी काय? हा. हे बघा. आणि कशा त्या वड्या? या 50ला आहे. त्याच्या 50ला 8. 50ला 8. आणि सर्व हे आहे मुखवास आहे म्हणजे 10-12 मुखवास आहे. बडीशेप वगैरेचा बनवलेला संपूर्ण. आणि तुमचं आता हे स्टॉल व्यतिरिक्त तुम्ही हे ऑनलाईन वगैरे कसं करता का? फक्त इथेच लावतो. इथेच लावता, महोत्सवामध्ये लावता. तर नक्की या स्टॉलमध्ये भेट द्या. HM मुखवास ह्या काकींचा स्टॉल आहे. आणि नक्की भेट द्या आणि इकडून यांच्याकडून हे खरेदी करा. चला धन्यवाद. चला तर मित्रांनो आता आपण संपूर्ण हा जो आंबा महोत्सव आहे ना संपूर्ण एक्सप्लोर केलेला आहे. खूप छान प्रकारे तुम्हाला ही ती माहिती सांगितली आहे. ती माहिती तुम्हाला जर आवडली तर नक्की आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त हापूस आंबा हा कशा प्रकारे ओळखावा आणि संपूर्ण डझनची काय रेट आहे, 5 डझनचा काय रेट आहे संपूर्ण सांगितलेलं आहे. त्यानंतर आपला कोकणी मेवा आहे, पापड आहे, मसाले सर्व आहेत ते देखील आपल्या चॅनलमधून आजच्या एक्सप्लोर केलं. कॉन्टॅक्ट नंबर देखील सर्वांचे दिलेले आहेत. तर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू असेल का पुढे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या. चला.